प्रतिबिंब जनमानसांचे. आज मरकड साहेबांनी एवढा मोठा निर्णय मागच्या वर्षी घेतला, पण वर्षभर झाले तो संघर्ष सुरू आहे. कशामुळं? फक्त आपल्यातला काही तुम्हाला सांगतो, या सेक्युलर वाल्या लोकांमुळे आज आपल्यामध्ये सगळी परिस्थिती निर्माण होते. आमच्यापर्यंत सुद्धा काही लोक त्यावेळेला आले, आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करू नका. मी काय केलं बाबा आम्ही? तिथे नाही, ते दुकानं ते आता जुन्या काळापासून लागतात. मी लागत होती, आता लागणार नाही. लागत होती, आता लागणार नाही. कारण का नाही लागणार? त्यांची माय कस काय जनली या देवस्थानावर दावा ठोकायची. ही ताकद व्हायला नाही पाहिजे. ही ताकद होती फक्त आपल्या काही लोकांमध्ये. आपल्यातले काही लोक म्हणतात, जसं आज तुम्हाला सांगतो, आपला एखादा माणूस त्यांना सांगा की कुठं आजच्या देवस्थानाला न्यायचा, परवानगी सुद्धा भेटणार नाही आपल्याला. काय गरज आहे आपल्याला ते इथं लोक ते घेऊन यायची? अहो, ज्यांच्यामध्ये परंपराच नाही की कपाळाला कुंकू लावायचं, कोणी अधिकार दिला त्याला इथं कुंकू विकायचा. त्यामुळे मरकड साहेब, तुम्ही जे केलं ते अत्यंत उत्तम केलेलं आहे. ज्याच्यामध्ये कपाळाला कुंकू लावायचा अधिकार नाही, त्याला कुंकू लावण्याचं दुकान सुद्धा लावण्याचा कुठलाही अधिकार नाही. जे प्रसाद खात नाहीत त्याला प्रसाद सुद्धा विकायचा अधिकार नाही. त्यामुळं मरकड साहेब, तुम्ही जे सांगितलं अत्यंत महत्वाचं आहे की जे लोक आंघोळ्या करत नाहीत त्यांनी दुकान लावायचं, त्याने आपल्याला प्रसाद द्यायचा, तोच प्रसाद आपण देवाकडे न्यायचा. तिथं आपण 2 पुडा फोडतो, त्यात 2 पेढे तिथे ठेवतो, 2 काहीतरी रेवड्या असतील 2 रेवड्या तिथे टाकतो, 2 गुडूशिव असतील 2 तिथे टाकतो. आणि त्या कोणी दिल्यात? पारुष्या माणसाने. एकदा मी असंच विचारलं, तुम्ही आंघोळ करत नाही, हम नहाने की गोली खाते. सागर भैया, ती गोली सिर्फ आपके पास है, वो एक ही बार नेला दे तुम, वापिस उसको नहाने की जरूरत नहीं पड़ती. उसको गोली वो नहाने की जरूरत नहीं पड़ती, उसको एक ही बार नेला दे तू. कितनी बार? एक ही बार. एकच बार नाही, एक ही बार. अरे कोणत्या आंघोळीच्या गोळ्या आणतो, काय करतो? समजतं का देवस्थानचं पावित्र्य, कशाचं काय चाललंय? हे लोक तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला देवस्थानापाशी ठेवता कामा नये. आणि ज्याला ठेवायचे असतील त्यांनी 4 देवस्थानचे उदाहरण दाखवावे की त्यांच्या देवस्थानच्या अधिकृत जे गाळे असतील, कारण 99% अनधिकृत असतं. जे अधिकृत असेल तिथं आपल्या एखाद्या हिंदू बांधवाला त्याने दुकान लावायला जागा दिली, दुकान दिलंय. कुठंच नाही, कुठंच नाही, एकाही ठिकाणी तुम्हाला सांगतो दिसणार नाही. म्हणून आपल्या लोकांनी सुद्धा ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज लोकांना वाटतं हे सगळं राजकारण. आता कोणत्या निवडणुका आहेत? कोणत्या निवडणुका? आता 2-4 वर्षांतर निवडणूक आहेत. हे आम्ही निवडणूक करता आलेलो नाही कोणी. हे राजकारण सुद्धा आता तुम्हाला सांगतो लोक आजचं लक्ष उद्या लक्षात ठेवत नाहीत. म्हणून आम्ही निवडणुकीला आलो नाही. आम्ही फक्त सांगतो की या भारतभूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी लढा उभा केलाय, त्याला आजही आपण कमी पडतोय. त्याच्याकरता जागृती निर्माण करता, त्याच्याकरता एकजूट करा. त्याच्यामध्ये आपल्या अंतर्गत छोट्या मोठ्या समाजांमध्ये आपले जे वादविवाद आहेत ते बाजूला ठेवा. आणि ज्या वेळेला असा प्रश्न उभा राहील त्यावेळेला आपण सर्वांनी हिंदू म्हणून प्रत्येक ठिकाणी उभा राहिलं पाहिजे, आलं पाहिजे. प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, ना की आम्हाला कुठतरी सर्वांना जातीवादी म्हणण्यामध्ये तुम्हाला सांगतो पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यामुळे मी सांगितलं, आम्ही कुणी जातीवादी नाही. आम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारे आम्ही हिंदू कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही कुठलाही जातीवाद केला नाही, तो कधीच पुढेही करणार नाही. आजचं उदाहरण पहा, ज्याचा आता महेश दादाने उल्लेख केला. तो एक बोकडा तिकडं युद्धामध्ये कुणी तो मारला, तिकडचा काय तो अध्यक्ष होता, पंतप्रधान होता. आता धरल्या गेला तर मारणाराचे युद्ध चालू झालेले आहे. आता ते काय फोनवर थोडी भांडण चालू, शिवीगाळ, ते रेकॉर्डिंग करतो ना, इकडून रेकॉर्डिंग करतो. अरे त्याला समजायला पाहिजे ना. आता ते बोलता येत नाही, ताई एकटी महिला बोलता येत नाही आता मला. अरे युद्ध चालू झालेलं आहे, त्याला समजायला पाहिजे. जर एवढा मोठा जेव्हा पंतप्रधान असेल त्याला समजायला पाहिजे. तो सापडतोच कसा?
हे मुळातच पैदाशी येड जाऊ असतात, तुम्हाला सांगतो. जन्माला दे बरं, ते गेला ठीक आहे, हरकत नाही, त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो, हरकत नाही. पण ह्या इकडं मुंबईमध्ये, लखनौमध्ये काय कारण आहे? तुम्ही बारकाईने विचार करा, काय कारण आहे त्याचं शोक किंवा त्याच्यासाठी? हो, क्या उनके भाषामध्ये तो जुलूस निकाला उन्होंने, पायी पायी निघाले, त्याच्या बोले ते फार वाईट झालं, अमुक झालं. अरे इथं जसं सागर भैया तुम्ही सांगितलं की 93 पासून बॉम्बलास्ट झाले, मला एकदाही हे लोक रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले नाही. की भाऊ ज्या लोकांनी कुणी का करा, कुठल्याही धर्माचा असू, जातीचे नव्हते ते, धर्माचे होते, और कुठल्याही धर्माचा असू, पण काही लोक यायला पाहिजे रस्त्यावर की बोय अच्छा नाही हुआ, उधर वालों ने किया. उधर वाले म्हणजे कोणी? पाकिस्तान ने किया, अच्छा नाही होगा, नका पाकिस्तानचं नाव घ्या ना, पण उधर वालों ने किया, सरत फार वालों ने किया, पण अच्छा नाही किया, असं म्हणायला तरी आजपर्यंत कुणी आलं का? 19 फेब्रुवारी 2000, आपलं 14 फेब्रुवारी 2019 आपल्या भारत भूमीमध्ये ज्या वेळेला पहिलगामची घटना घडली, आपले सैनिक गाडीमध्ये चाललेले होते, त्यांना एकाच वेळेला तुम्हाला सांगतो RDXने उडवून टाकलं. नुकतंच आपलं 10 एप्रिल 2025 परत आपले पर्यटक कुठं गेले? पहिलगाम मध्ये गेले. त्यांच्या कुटुंबासहित होते, काही लोक मुलाबाळांसहित होते, काही नवीन झाडाला जोड्या होत्या, नवीन लग्न झालेले. काय केलं? जात विचारून मारलं, जात नाही धर्म विचारून मारलं. तिथं जात नाही विचार, धर्म विचारला. आता काही लोकांनी घाबरल्या असं, समोर त्याला दिसलं असं याला मारलंय, त्याला मारलंय. एखादा म्हणला असं भाऊ मै बी अमुक अमुक आहे, तुम्हारे वालाचे, आपल्यातला व्यक्ती, पण त्याने विश्वास नाही ठेवला, त्याने विश्वास नाही ठेवला. तुम्हाला काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, काही प्रेत, त्याला आपण शहीद म्हणू, त्या लोकांचे कपडे काढलेले होते व्हिडिओमध्ये, म्हणजे त्यांना त्यांनी कपडे काढून तपासलं. हे तर तुम्ही पाहिलं का नाही? त्यांना धर्म विचारून मारलं. त्यावेळेला डिबेट का नाही होत? आणि डिबेट जरी झाला तर काय म्हणतात? खोटं आहे ते. अरे ज्या बाईचं काही मिनिटांपूर्वी, 2 मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी ज्यावेळेला कपाळाचं कुकू पुसलंय, ती बाई कसं तिला समजणार आहे का हे असं असं म्हणायचंय? का तिच्यापाशी कुणी गेलं तर आमच्यासारखे की तू असं असं म्हण, धर्म विचारून मार? काय म्हणजे हा एक अत्यंत भारतामध्ये चाललेला, जसं मी सांगितलं की सध्या कळत नाही की आपल्या दुश्मन कोण आहे. जसं पूर्वी कळायचं, हे जाळीदार टोपीवाले, हे बोकडे आपल्याला दिसून यायचे पूर्वी, पण आता दिसून येत नाही. त्याच्या ह्या लोकांमुळे आपल्याला फार मोठा प्रचंड धोका आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कुठलंही काम करत असताना या सगळ्या बारीक गोष्टींचा आपल्याला विचार करून काम करावं लागणार आहे. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला ही आव्हानं ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पेलायची. अजून अनेक लोकांनी प्रत्येक गावोगावी, शहरासारख्या ठिकाणी, प्रत्येक गल्ली बोळामध्ये, वार्डामध्ये 10-10 लोक, हे मरकड साहेब तुमच्या विचाराची तयार होणं हे नितांत आवश्यकता ही समाजामध्ये आज निर्माण झालेली आहे. मागच्या वर्षी मला चांगला आठवतं, आमच्या अहिल्यानगरमध्ये ते ईदगाह मैदान आहे, तिथं ईदच्या दिवशी सकाळची नमाज होती. एक असंच मध्ये उठलं. कोण उठलं? हा, आणि त्याने ते झेंडा काढला. ते टीव्हीवर दाखवत होते झेंडा काढला, तर ते आपल्याला काही झेंडा काही लक्षात नाही आला कोणता आहे. ते हिरवा असतं का लक्षात आहे बोकड्यांचं आहे, पण ते लक्षातच नाही आला. ते गुन्हा पेपरला आलं, ते फिलिस्तीनचा होता. आता मला सांगा तिकडं काय घडतं? यांना इथं झेंडा फडकवतात, आणि भारत देशामध्ये एवढ्या घटना घडतात, एवढे लोक आपले कधी दुष्काळात जातात, कधी पुरात जातात, कधी अतिवृष्टीमध्ये जातात, पण कधी कशाच तुम्हाला सांगतो यांना दुःख होत नाही. पण यांना जिथं यांचं म्हणजे मुस्लिम राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये जर पर्टिक्युलरली जर काही घडलं तर हे प्रखरतेने ती भूमिका रस्त्यावरून मांडण्याचं काम करतात. म्हणून आपल्या सुद्धा मंदिरांमध्ये ज्या ज्या वेळेला अशा काही घटना घडत असतील तर आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, जसं याला ईद मध्ये जर समजतं, रमजानच्या महिन्यामध्ये जर त्याला
ईदगाह मैदानावर तो खिशात जर झेंडा घालून आणता असं दुसऱ्या देशाचा, पण आजपर्यंत मला आठवत नाही की ईदमध्ये कुणी तिरंगा झेंडा फडकवला. कुणी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर कुणी बोललंय. एक तर ते उर्दू भाषेत बोलतात. आता काही काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं की उठून सुटून ते राजकारण करत बसतात. कसं राजकारण करतात? हिंदी इथं चालणार नाही, हिंदी अमुक चालणार नाही. अरे तू पहिली बोल ना, ती उर्दू चालणार नाही, ती उर्दू बंद करा. उर्दूवर बोल. एकाही शाळेत उर्दू आम्ही शिकून देणार नाही, पण उर्दूवर कधी बोलणार नाही. का? फक्त ते मतं पाहिजेत. त्यामुळे महेश दादांनी सांगितलं की काय सांगितलं महेश दादांनी की अजिबात मतं नको. महेश दादा मी सुद्धा तसंच सांगून टाकलेलं आहे, अजिबात देऊ नको, तुला मागायला येणार नाही. आणि आमचं जर एखादं असेल सेक्युलर आलं, ते आलं आमच्या वतीनं कधी, तर आम्हाला सांग, त्याचं लगेच तुला सांगतो त्याची बी खातना करून पाठवून देऊ तुझ्याकडे. ते ठेवायलाच नको. तुम्हाला सांग, आपल्याने दिले तर ठीक, नाही दिलं आपलं चालूच आहे ना काम. कुठं भाकरी काय मिळणार नाही काय? म्हणून आपल्या सर्वांनी बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आज कुठली निवडणूक नाही, तुम्हाला सांगतो, हा निवडणुकीचा अजेंडा नाही. हे गांभीर्याने घ्या, विचाराने घ्या आणि प्रत्येकाने त्याचं अवलोकन करा. फक्त ऐकू नका. सभेला गेलो, सोशल मीडियावर टाकलं, ह्याच्या पुरतं मर्यादित राहू नका. हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयाला स्पर्श केला पाहिजे, प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत, शेवटच्या नसापर्यंत तो गेला पाहिजे. आणि जो पावली आपण कुठलाही कार्य करत असेल तर त्या प्रत्येक कार्यामध्ये आपला फक्त आणि फक्त हिंदू विचार हाच शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचं काम आपल्याला प्रत्येक कामामध्ये केलं पाहिजे. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.